गेल्या 6 दिवसांपासून पंढरपूरमध्ये धनगर समाजांचं उपोषण सुरू आहे। धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत आज मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे। आज सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एसटीच्या आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत ॲडव्होकेट जनरल सुद्धा उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती पुढे येते आहे। आणि आज विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, 6 दिवसांपासून पंढरपूरमध्ये धनगर समाजाकडून उपोषण सुरू आहे आणि आज अखेर याच्यावरती मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होते, शिष्टमंडळ भेटतंय, काय प्रमुख मुद्दे दिसतात? गुरु अगदी बरोबर आहे। आज उपोषणाचा 7वा दिवस आहे। जालना येथील दीपक बोराडे यांची तब्येत खालावली होती। त्यानंतर काल उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई पंढरपुरात आले होते। त्यावेळी धनगर बांधवांनी आम्हाला कायदा कळत नाही, फक्त प्रमाणपत्र द्या अशा आग्रही मागणी केल्या। तसंच आम्हाला मंत्री नको, मंत्र्याशी चर्चा हवी अशीही मागणी केली। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 3 वाजता धनगर समाजाचं कोर कमिटीचं शिष्टमंडळ आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जात आहे। धनगर आरक्षणाबाबत एसटी आरक्षणामध्ये अंमलबजावणी व्हावी यासाठी आता हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। गुरु अर्थात त्यामुळे आज या चर्चेमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं। धन्यवाद माऊली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।